नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, येत्या 13 ऑगस्ट गुरुवारपासून अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. हा महिना भगवान महादेवांना समर्पित असून या काळात पूजा, जप, अभिषेक, व्रत आणि पारायण यांना विशेष महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून मला सतत एकच प्रश्न विचारला जात आहे. ताई, श्रावण महिन्यात कोणती सेवा करावी? कोणतं पारायण करावं? श्री गुरुचरित्राचं पारायण करता येईल का? नवनाथ भक्तिसाराचं पारायण कसं करायचं? त्याचे नियम काय आहेत? म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, श्रावण महिन्यात श्री गुरुचरित्राचं पारायण करावं का? नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण कसं करायचं? पारायणाची सुरुवात कधी करावी? समाप्ती कधी करावी? संकल्प कसा सोडायचा? कोणते नियम पाळायचे? उद्यापन कसं करायचं? तसेच एका दिवसात एक पारायण कसं पूर्ण करायचं? आणि रोजच्या नित्यसेवेत 9 दिवसात 9 अध्याय कसे वाचायचे याचीही माहिती देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण महिन्याचं महत्त्व. मंडळी, श्रावण महिना म्हणजे भक्ती, साधना आणि उपासनेचा महिना. या महिन्यात आपण रुद्राभिषेक, सोमवार व्रत, गुरुवारची सेवा, वैभव लक्ष्मी व्रत, नामस्मरण, जप, पारायण अशा अनेक धार्मिक सेवा करतो. याच महिन्यात अनेकांना प्रश्न पडतो की श्री गुरुचरित्राचं पारायण करता येईल का? याचं उत्तर आहे हो, नक्की करता येईल. श्रावण हा अत्यंत सात्विक महिना आहे. या महिन्यात बहुतेक घरांमध्ये मांसाहार पूर्णपणे बंद असतो. त्यामुळे ज्यांना इतर वेळी अडचण येते त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही 7 दिवसांचं श्री गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्याची सुरुवात आणि समाप्ती अमावस्येला येणार नाही याची काळजी घ्या. महिलांनी मासिक धर्म संपल्यानंतरच पारायण सुरू करावं. तसंच जवळच्या नातेवाईकांमध्ये प्रसूती होणार असल्यास किंवा विटार पडण्याची शक्यता असल्यास ती संपल्यानंतरच पारायण सुरू करावं. कारण श्री गुरुचरित्राचं 7 दिवसांचं पारायण मध्येच थांबवता येत नाही. आता मुख्य विषय, नवनाथ भक्तिसार. मंडळी, मी प्रत्येकाला एक सेवा आवर्जून सुचवेन. श्रावण महिन्यात किमान एकदा तरी नवनाथ भक्तिसाराचं पारायण नक्की करा. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, वारंवार संकट येत असतील, नकारात्मक शक्तींचा त्रास असेल, बाह्य बाधा असेल, संतती प्राप्तीची इच्छा असेल, वंशवृद्धीची इच्छा असेल, ग्रहदोषांचा त्रास असेल, तर श्रद्धेने नवनाथ भक्तिसाराचं पारायण अवश्य करा. या ग्रंथामध्ये नवनाथांच्या कृपेचं सामर्थ्य आहे. मोठ्या नवनाथ कथासार ग्रंथाचं हे संक्षिप्त स्वरूप आहे. यामध्ये फक्त 9 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात साधारण 100 ओव्या आहेत. पूर्ण पारायणाला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. ग्रंथ कुठे मिळेल? हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात किंवा दत्त मंदिरात मिळू शकतो. ज्यांच्याकडे उपलब्ध नसेल त्यांनी आधीच मागवून ठेवावा. श्रावण सुरू होण्यापूर्वी ग्रंथ घरी आणून ठेवणं उत्तम. पारायणाची सुरुवात कधी करावी? सर्वोत्तम दिवस म्हणजे श्रावणाचा पहिला दिवस, गुरुवार पौर्णिमा किंवा इतर कोणताही शुभ दिवस. तुम्ही एक दिवसीय पारायण करू शकता किंवा संकल्प करून 3, 5, 7, 11, 21, 36, 51 किंवा आपल्या शक्तीनुसार कितीही पारायण करू शकता. संकल्प कसा करावा? पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी जवळच्या स्वामी समर्थ मंदिरात किंवा दत्त मंदिरात जावं. सोबत एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जावी. स्वामींच्या चरणी ठेवून अशी प्रार्थना करावी: हे स्वामी समर्थ महाराज, उद्यापासून मी नवनाथ भक्तिसाराचं पारायण सुरू करत आहे. हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझी अमुक इच्छा पूर्ण करा. लक्षात ठेवा, मी पारायण पूर्ण करणार आहे असं म्हणू नका. माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंती करा.
घराची तयारी पारायण सुरू करण्यापूर्वी घर पूर्ण स्वच्छ असावं, देवघर स्वच्छ असावं, गोमूत्र शिंपडल्यास उत्तम. फ्रीजमध्ये किंवा घरात मांसाहार ठेवू नये. अंडी, मासे, मांस यांची साठवण नसावी. नियम पारायण करताना मांसाहार पूर्ण वर्ज्य, व्यसन पूर्ण बंद, ब्रह्मचर्याचं पालन, सात्विक आहार, शक्य कांदादी लसूण टाळावा. कोणाच्या घरी पाणीही पिऊ नये. वादविवाद टाळावेत. मन शांत ठेवावं. नामस्मरण सुरू ठेवावं. कोण करू शकतं हे पारायण? स्त्रिया, पुरुष, कुमारिका, विधवा, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वजण करू शकतात. ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून वाचन केलं तरी चालतं. आता वाचनाची सुरुवात कशी करावी? देवघरासमोर आसन घालून बसावं. प्रथम स्वामी स्तवन, श्री स्वामी समर्थ, नाम जप, शाबरी मंत्र, नवनाथ मंत्र, गणपती अथर्वशीर्ष यांचं पठण करावं. त्यानंतर पोथीची पंचोपचार पूजा करून वाचन सुरू करावं. आता वाचन कसं करायचं? जर 1 दिवसीय पारायण असेल तर एकाच बैठकीत 1 ते 9 अध्याय पूर्ण वाचायचे. मध्ये अर्धवट सोडायचं नाही. फोनवर बोलायचं नाही. कोणाशी गप्पा मारायच्या नाहीत. पूर्ण एकाग्रतेने वाचन करायचं. आता रोज कोणता नैवेद्य दाखवावा? दूध, खडी साखर पेढे, फळ किंवा सात्विक पदार्थ दाखवू शकता. शेवटी आरती करावी. आता उद्यापन कसे करावे? पारायण पूर्ण झाल्यावर शक्य असल्यास लहान मुलांना भोजन द्यावं. 9 मुलं मिळाली तर उत्तम. नाही मिळाली तर जितकी मिळतील तितक्यांना जेवू घालावं. महानैवेद्य म्हणून मुगाची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगड्या, उडदाचे वडे, दही, ताक, जोंधळ्याची खीर अर्पण करावी. या दिवशी पुरणपोळी करू नये. प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर मुलांना भोजन द्यावं आणि शेवटी आपण प्रसाद ग्रहण करावा. रोजच्या नित्यसेवेत अध्याय कसे वाचावे? ज्यांना दररोज 2 तास वेळ मिळत नाही त्यांनी दररोज 1 अध्याय वाचावा. पहिल्या दिवशी पहिला अध्याय, दुसऱ्या दिवशी दुसरा, अशा प्रकारे 9 दिवसात 9 अध्याय पूर्ण होतील. 9व्या दिवशी 1 पारायण पूर्ण झालं असं समजावं. मंडळी, श्रावण महिना हा साधना आणि भक्तीचा महिना आहे. या महिन्यात मनापासून नामस्मरण करा, सेवा करा, अभिषेक करा आणि शक्य असल्यास नवनाथ भक्तिसाराचं किमान 1 पारायण तरी अवश्य करा. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक माहितीसह. श्री स्वामी समर्थ.